brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सन्माननीय सदस्य आदित्यजी ठाकरे. माझे दोन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मंत्री महोदय काय असं एखादं सोशल मीडियावर ट्विटर वगैरे हँडल चालू करतील का जिथे अशा काही बसेस दिसल्या, शाळेची वाहनं दिसली किंवा बसेस दिसल्या जिथे ते इलिगल ड्रायव्हिंग करतात, स्कूल बस स्पेसिफिक, त्यांच्यावर लगेच आपण कारवाई करतील किंवा ते कारवाई करतील असं काही ट्विटरसारखं जसं आम्ही BMCत केलं होतं तसं ते एखादं हँडल सुरू करतील का? आणि दुसरी माहिती मला जी पाहिजे होती ती म्हणजे मागच्या वेळी पण मी जेव्हा मला वाटतं ह्याच सदनात की मुंबईत विचारलं होतं की मुंबईत रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, नो एंट्रीमध्ये गाडी घुसवणं असेल किंवा असे काही नियम मोडल्यावर कारवाई जी होती ती फार कमी होते, तर त्याच्यावर काही निर्बंध येतील का? तेव्हा मंत्री महोदयांनी तेव्हाही मला सांगितलं होतं की अशा सगळ्या केसेसवर आणि आत्ताही उत्तर देताना सांगतायत की आम्ही AIचा वापर करू, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर थोडी मला माहिती पाहिजे होती आणि हाऊसला पण त्यांनी अवगत करावं की नेमकं कुठचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे लार्ज लर्निंग मॉडेल यूज करणार आहेत का, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा काय, नेमकं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय करणार आहोत ह्याची माहिती आम्हाला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, प्रामुख्यानं आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ITMS व पोलीस विभागाकडील CCTV हे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आता लागलेले आहेत. त्या ठिकाणी आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. ITMSच्या माध्यमातून आम्ही अनेक रस्ते आणि अनेक हायवेज आणि अनेक नाके आता कव्हर करतोय. नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काही नवीन अजून टेक्नॉलॉजी येते का, जेणेकरून अशा पद्धतीनं जे वाहतुकीचं नियंत्रण अतिशय चुकीच्या पद्धतीने करणारी लोक असतात, बेकायदेशीररित्या वाहतूक करतात किंवा बेकायदेशीररित्या यू टर्न घेतात, बेकायदेशीररित्या दुसऱ्या लाईनमध्ये जातात, अशा ज्या वाहन चालक आहेत त्या बेदरकार वाहन चालकावर गुन्हे कशा पद्धतीने आपण दाखल करू जेणेकरून भविष्यामध्ये ते अशा चुका करणार नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत. त्यामध्ये संपूर्ण घाट रस्त्याच्या त्रिमितीय डिजिटल नकाशा आम्ही तयार करतोय. उतार व घसरणीचे पॉईंट्स, ब्लाइंड पॉईंट, अरुंद वळणे याची अचूक नोंद, भविष्यातील अपघात पूर्वानुमानासाठी अत्यावश्यक डेटा आम्ही गोळा करतोय आणि त्या माध्यमातून ह्या जर सगळ्या गोष्टी झाल्या तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये वाहतुकीला एक वेगळ्या प्रकारचा संदर्भ येईल आणि वेगळ्या प्रकारची नियमावली असल्या कारणानं वाहतूक सुरळीत होईल. प्रश्न क्रमांक 1 दुसरा त्यांनी प्रश्न मला एक विचारला होता की ह्या माध्यमातून आमच्या सूचना त्या पोचू शकतील अशा प्रकारे तुम्ही कुठली योजना अंमलात आणणार आहात? तर निश्चितपणे पुढील 3 महिन्यातच अशा योजना आणि आम्ही अंमलात आणणार आहोत.